नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया समजून घेणार आहोत। अपूर्णांक म्हणजे काय हे तुम्हाला निश्चितच माहिती आहे की अपूर्णांक लिहित असताना आपल्याला जे काही अंश आणि छेद या स्वरूपामध्ये आपण अपूर्णांक जे आहेत ते व्यक्त करत असतो। तर अपूर्णांक तुम्ही बघितलेले आहेत। अपूर्णांकांमध्ये आपल्याला अंश आणि छेद या स्वरूपामध्ये आपण अपूर्णांक जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत। बघा, त्यांचं वाचन तुम्हाला माहिती आहे। काही अपूर्णांक हे अंशाधिक अपूर्णांक असतात, काही छेदाधिक अपूर्णांक असतात, काही पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतात। याबद्दल थोडीशी कल्पना तुम्हाला माहिती आहे, पण आज आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे। तर चला आपण पुढे जाऊयात। हे दशांश अपूर्णांक नेमके तयार होतात कसे हे आपल्याला इथे काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे। तर दशांश अपूर्णांक, दशांश म्हणजे काय, तर दशांश चिन्ह तुम्हाला निश्चितच माहित असेल की ते या पद्धतीने फक्त एक पॉइंट स्वरूपामध्ये व्यक्त केलेलं असतं, त्याला आपण दशांश चिन्ह असं म्हणतो। यालाच दशांश चिन्ह असं आपण म्हणू शकतो। तर या दशांश चिन्हांचा वापर कुठे केलेला असतो? कदाचित तुम्हाला काही ठिकाणी काही संख्या अशा दिसतात की जसं 1.5, त्याला आपण 1.5 असं सुद्धा वाचन करतो। यालाच 1.5 असं खऱ्या अर्थानं वाचन होत असतं। तर आता हे 1.5 हे निर्माण झाले कसे हे समजून घेणं गरजेचं आहे। बघा, ज्या ज्या वेळेला अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये आपण अपूर्णांक बघितलेले आहेत, ज्या ज्या वेळेला छेदस्थानी 10, 100, 1000 अशा स्वरूपाच्या संख्या असतील त्या त्या वेळेला आपल्याला असे दशांश चिन्हांमध्ये जे अपूर्णांक आहेत हे निर्माण झालेले दिसतील। तर आपण बघूयात अशा संख्या कोणत्या निर्माण होतात। जसं की 1/10, 1/10 याचा अर्थ खऱ्या अर्थानं काय होतो माहित आहे की हे 10 जे आहेत ते 1 ला भागाकाराच्या स्वरूपामध्ये आहेत। भागाकाराच्या स्वरूपामध्ये आहेत म्हणजेच आपण 1 ला 10 ने जर भाग दिला तर उत्तर काय येईल? ज्या मुलांना या गोष्टी माहिती नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण प्रत्यक्षात भाग देऊन बघूयात। 1 ला आपल्याला 10 ने भाग द्यायचा। आजपर्यंत भागाकार असेच बघितलेले आहेत ना आपण, मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्या। पण इथे दशांश अपूर्णांकाचे भागाकार कसे करायचे, दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर येईल असा भागाकार कसा करायचा ते समजून घ्या। तुम्हाला 10चा पाढा निश्चितच येत असेल की 10च्या पाढ्यामध्ये कुठेही 1 येत नाही। अशा वेळेला आपण काय करतो, तर अशा वेळेला आपण शून्यचा भाग देत असतो। 10 0 0, 1 मधून आपण 0 वजा केल्याच्या नंतर 1 उरणार आहे। मग तुम्हालाही वाटेल की इथेही 1 होता, इथेही 1 आहे, यात फरक तरी काय झाला। पण आता आपल्याला पुढे जायचंय, काय करायचं, याला म्हणतात दशांश चिन्ह। शून्याच्या नंतर एक दशांश चिन्ह द्या। दशांश चिन्ह दिल्याच्या नंतर तुम्ही इथे 0 घेऊ शकता। कारण का घेऊ शकता, तर याची जी काही किंमत होणार आहे ती या 1 पेक्षा सुद्धा कमी होणार आहे। बघा, 10 ने 10 ला भाग द्या, 10 1 10, या पद्धतीने जर आपण गणित सोडवलं, खाली बाकी 0 0 उरते, म्हणजे भाग हा निशेष गेलेला आहे। निशेषचा अर्थ पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निश्चितच सांगितलेला आहे। म्हणजे आपण ज्या वेळेला 1 ला 10 ने भाग दिला त्यावेळेला आपलं उत्तर काय आलेलं आहे, तर 0.1। म्हणजेच 1 ला ज्या वेळेला 10 ने भाग देतो त्यावेळेला आपलं उत्तर येणार आहे 0.1। समजतंय? त्यानंतर जर आपण 1 ला जर 100 ने भाग दिला तर त्याचं उत्तर काय येईल ते आपण निश्चितच बघूयात। याच पद्धतीने भागाकार करूयात। आता आपल्याला 1 ला 100 ने भाग द्यायचा आहे। 1 ला 100 ने भाग द्यायचा म्हणजे 100चा पाढा म्हणणं निश्चितच सोपा आहे बरं, काही अवघड नाहीये। तर इथे 0चा भाग द्या, 1 मधून 0 गेल्याच्या नंतर 1च उरणार आहे। त्यानंतर इथे दशांश चिन्ह दिल्याच्या नंतर तुम्ही 1 0 घेऊ शकता, काही अडचण नाही। 100च्या पाढ्यामध्ये 10 येणार नाही, म्हणजे 10 0 0 म्हणा। त्यानंतर 10 मधून 0 गेले, पुन्हा 10 राहणार आहेत।
आता आणखी एक शून्य आपण इथे घेऊ शकतो, कारण आपण इथे दशांश चिन्ह दिलेलं आहे. 100 एक 100 बरोबर आहे. 100 एक 100. 100 मधून 100 आपण वजा केल्याच्या नंतर निशेष भाग गेलेला आहे आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे? 0.001. तर अशा पद्धतीने 0.001 हे आपलं उत्तर आलेलं आहे. इथे मात्र तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे बरं. ज्या वेळेला 1 ला आपण 10 ने भाग दिलेला आहे त्यावेळेला उत्तर आलेलं आहे आपलं 0.1. ज्या वेळेला 1 ला आपण 100 ने भाग दिला त्यावेळेला उत्तर आलेलं आहे 0.01. आता मला सांगा तुम्ही, जर समजा 1 ला जर 1000 ने भाग दिला तर उत्तर काय येईल? निश्चितच तुम्ही सांगू शकाल की 0.001 या पद्धतीने उत्तर येणार आहे. म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर अंक किती आहेत? 3 आहेत. दशांश चिन्हाच्या नंतर अंक 2 आहेत. दशांश चिन्हाच्या नंतर अंक 1 आहे. इथे 1 शून्य होता, दशांश चिन्हानंतर 1 अंक. 2 शून्य होते, दशांश चिन्हानंतर 2 अंक. 3 शून्य होते, दशांश चिन्हाच्या नंतर 3 अंक. या पद्धतीने हे दशांश चिन्हाचे मध्ये आपल्याला आता यावरती काही क्रिया करायच्या आहेत. दशांश अपूर्णांकावरील क्रिया असे प्रश्न आपल्याला येत असतात. तर दशांश चिन्हावरील क्रिया कशा सोडवायच्या? प्रथम आपण बेरीज बघूयात. बघा, या बेरजा करायच्या तरी कशा? जसं की 35 दशांश चिन्ह 75 अधिक 2 दशांश चिन्ह 6 अशी एक बेरीज आपल्याला दिलेली आहे. याची मांडणी कशी करायची हे काळजीपूर्वक समजून घ्या. बघा, 35 दशांश चिन्ह 75 ही संख्या या पद्धतीने आपण लिहिणार आहोत. यात काळजी फक्त मुलांना एवढीच घ्यायची, दशांश चिन्हच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 2 दशांश चिन्ह 6, 2 दशांश चिन्ह 6. बघा, यातलं एकक स्थान जे आहे ना, हे 5 नाही, हे 5 आहे. यातलं एकक स्थान हे 2 आहे. लक्षात घ्या. बघा, दशांश चिन्हानंतर आलेल्या अंकांच्या बेरजा अगोदर करा. 5च्या खाली काय आहे? काहीच नाही. काहीच नाही याचा अर्थ इथे 0 आपण समजायचा असतो. 5 अधिक 0 5 होतात. 7 अधिक 6 13 होतात. हातचा 1 जाणार आहे. मग आता तो द्यायचा कुठे? दशांश चिन्हाच्या नंतर जो अंक आहे त्याच्यावरच द्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण बेरजा करतो त्या पद्धतीनेच बेरजा करा. 5 आणि 1 6 होणार आहेत. 6 मध्ये 2 जर मिळवले तर 8 होणार आहेत. 8 जसेच्या तसे लिहा. त्यानंतर 3 3 आपण लिहिणार आहोत. इथे खाली काही नाही म्हणजे 0 आहे. बघा, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह जसंच्या तसंच द्यायचं आहे. काय उत्तर आलेलं आहे आपलं? 38 दशांश चिन्ह 35. या पद्धतीने दुसरं एखादं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून सोडवता येऊ शकतं. होमवर्क म्हणून तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. तर असे काही उदाहरणं तुम्ही निश्चितच सराव करू शकता. 100 दशांश चिन्ह 25 अधिक 27 दशांश चिन्ह 33 असे काही एक्झाम्पल्स तुमच्या स्वाध्याय म्हणून तुम्ही निश्चितच सोडवू शकता. 377 दशांश चिन्ह 15 अधिक 2 दशांश चिन्ह 37 असे एक्झाम्पल्स जे आहेत हे स्वतः तयार करून सुद्धा सोडवता येतात. परीक्षेला फक्त 2-2 संख्यांच्याच बेरजा नाही तर यावरती शाब्दिक उदाहरणं सुद्धा विचारली जातात. पण प्राथमिकता ही आहे की आपल्याला दशांश चिन्हाच्या बेरीज येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊयात. दशांश चिन्हाची दशांश अपूर्णांकाची वजाबाकी सुद्धा आपल्याला येणं गरजेचे आहे. तर आपण बघूयात की दशांश चिन्हाच्या वजाबाकीची काही उदाहरणं, काही एक्झाम्पल्स आपण इथे बघणार आहोत. जसं की 200 वजा 2.77 हे एक उदाहरण आपल्याला समजून घ्यायचं आहे. बरं, बघा, 200 मधून तुम्ही 2.77 आता इथे 2.77 अशी काही मुलं लिहितात. हे सपशेल चुकीचं आहे. असं कधीही चुकूनही लिहू नका, कारण याचा एकक स्थानचा अंक हा 2 आहे. तो एकक स्थानच्या अंकाच्या खालीच लिहा. दशांश चिन्ह इथे द्या आणि त्यानंतर
77 तुमचे दशांश चिन्हाच्या पुढे. आता तुम्ही म्हणाल मग यातून नेमकं कसं काय वजाबाकी करायची? काही नाही करायचं. या दशांश चिन्हाचा दशांश अपूर्णांक कुठे आहे? इथे आहे. यानंतर तुम्ही फक्त इथं 0 0 देऊन ठेवा, वजाचं चिन्ह द्या. आता वजाबाकी तुम्हाला निश्चितच करता येईल. या 0 मधून 7 जाणार नाहीत, हातचा घ्यावा लागेल. हातचा डायरेक्ट 2 कडून आणावा लागेल. म्हणजेच इथनं एक हातचा घेतला, इथे 10 होणार आहेत. याच्याकडे हातचा आणताना इथे 9, इथे 10 होणार आहेत. पुन्हा याच्याकडे हातचा जात असताना इथे 9, इथे 10 झालेले आहेत. पुन्हा याच्याकडे हातचा जात असताना इथे 10 झालेले आहेत. बघा आता वजाबाक्या तुम्हाला निश्चितच येत असतील. 10तून 3 आपण वजा केले तर 7 वजा केले तर 3 उरतात. 9 मधून 7 वजा केले तर 2 उरतात. 9 मधून 2 वजा केले तर 7 उरतात. 9च्या खाली काही नाही, म्हणजे ॲज इट इज 9 राहणार आहे. इथे 1 राहणार आहे. दशांश चिन्ह कुठे आहे? हे दशांश चिन्ह द्यायला मात्र विसरायचं नाही. ही गोष्ट इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या. किती उत्तर आलेलं आहे? तर 197.23 असं त्याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुढची गोष्ट निश्चितच आपण इथे बघूयात, ते म्हणजे पुढची क्रिया असते ती म्हणजे गुणाकाराची क्रिया. गुणाकाराची क्रिया. आता इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या की गुणाकार कसे करायचे असतात. जसे की 4.5 गुणिले 2. एक सोपा गुणाकार अगोदर आपण घेऊया. आता याचा गुणाकार करायचा कसा? 4.5 गुणिले 2 या पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात. या 2 ने अगोदर 5ला गुणायचं आहे सरळ सरळ. 2 पंच 10, हातचा आला 1, 2 चौक 8 आणि 1 9. दशांश चिन्ह कुठे येणार आहे तुमचं? दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे. इथे दशांश चिन्हानंतर 1च अंक असला पाहिजे. म्हणजे 4.5 गुणिले 2 म्हणजेच उत्तर इथे 90 नव्हे बरं, 9. 9 दशांश चिन्ह 0 याचा अर्थ काय होतो? 9. याचाच अर्थ 9 असा होतो. पुढे आपण थोडंसं अवघड उदाहरण बघूया. जसं की 3.8 गुणिले 2.5 असं एक एक्झाम्पल, असं एक उदाहरण आपल्याला इथे बघायचं आहे. तर गुणाकार करायचा आहे 3.8 गुणिले 2.5. बघा 25चा पाढा येत असेल तर 25चा पाढा डायरेक्ट म्हणा. आता तुम्ही म्हणाल इथे 25 कुठे आहे? थोड्या वेळासाठी आपल्याला काय करायचं आहे? दशांश चिन्ह विसरायचं आहे. तर 25चा पाढा नसेल येत तर 5चा पाढा म्हटला तरीही चालेल. ज्यांना 25चा पाढा येतो त्यांनी 25 8 200 असा म्हटला तरीही चालेल. ज्याला येत नाही त्याने 5चा पाढा म्हटला तरीही चालेल. बघा आपण चला सगळ्या मुलांचा विचार करता आपण 5च्या पाढ्याने करूयात. 5 8 40 होतात. हातचे 4 याच्याच डोक्यावर द्यायचे आहेत. 5 त्रिक 15 होतात. 15 अधिक 4 19 होतात. बघा याला दशकच समजा थोड्या वेळासाठी. इथे एकक स्थान याला समजा 0 दिलेला आहे. 2 8 16, हातचा आला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7. अगोदर इथे बेरीज करून घ्यायची आहे आपल्याला. 0 9 आणि 6 15 होतात. 15 × 5 हातचा आला 1, 7 8 आणि 1 9. आता इथे एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे. गडबडीत इथेच दशांश चिन्ह द्यायचं नाही. तर या दशांश चिन्हाच्या नंतर 1 अंक आहे. या दशांश चिन्हाच्या नंतर 1 अंक आहे. 1 अंक 1 अंक 2 अंक झालेले आहेत. 2 अंक सोडा या उजव्या बाजूला आणि इथे दशांश चिन्ह द्या. उत्तर किती आलेलं आहे आपलं? 9.50. या पद्धतीने आपल्याला गुणाकार करायचे आहेत. काही तुम्हाला सोडवण्यासाठी होमवर्क्स म्हणून काही उदाहरणं निश्चितच तुम्ही सोडवू शकता. जसं की 27.5 गुणिले 2.2 हे उदाहरण तुम्ही निश्चितच घरी वेळ लावून सोडवू शकता. 1 मिनिटाच्या आतमध्ये उदाहरण होणं अपेक्षित आहे. एवढा वेळ निश्चितच लावायचा. दुसरं उदाहरण तुमच्यासाठी 43.5 गुणिले 3.7 ही 2 उदाहरणं निश्चितच तुम्ही सराव म्हणून सोडवू शकता. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शाब्दिक उदाहरणं, त्यानंतर दशांश चिन्हाचे भागाकार कसे सोडवायचे आहेत हे सुद्धा बघणार आहोत. व्हिडिओ कसा वाटत आहे? व्हिडिओ जर
आवडत असेल तर लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं, चॅनलला आपल्या शेअरसुद्धा करायचं आहे, जेणेकरून आपल्याच मित्रमंडळींना त्याचा फायदा होईल. आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये निश्चितच सांगा. धन्यवाद.